लाईव्ह 24 तास। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, डॉक्टर विनय कोरे सावकार हे प्रमुख नेते उपस्थित होते। महायुतीकडून छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची रणनीती आखली जात आहे। मात्र या बैठकीला काही महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रण नसल्याने नाराजीचा सूर उमटला। आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त समोर आलं आहे। आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवताना सर्व घटकांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचं मत मांडण्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान बैठकीचे नियोजन घाईगडबडीत झाल्यामुळे काही नेत्यांपर्यंत निमंत्रण पोहोचलं नसल्याचं स्पष्टीकरण महायुतीतील नेत्यांकडून देण्यात आलं आहे। तसेच लवकरच व्यापक बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घेतलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे। गोकुळची निवडणूक यंदा केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, महायुती विरुद्ध सतेज पाटील असा थेट राजकीय सामना रंगण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे प्रत्येक ठरावधारक, प्रत्येक मत आणि प्रत्येक नेता महत्त्वाचा ठरत आहे। महायुतीने एकीची घोषणा केली असली तरी बैठकीवरून निर्माण झालेली नाराजी भविष्यात कोणते नवे राजकीय समीकरण निर्माण करते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। लाईव्ह 24 तास न्यूज समाधान म्हातुगडे। गोकुळ निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट्ससाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।